आपण श्लोक सोडला होता, म्हणजे ऐकून विवेचन करून सोडला होता की ज्याची सगळी कामं ही काम आणि संकल्प याने वर्जित असतात, म्हणजे त्यात काम आणि संकल्प नसतात, रहित असतात, त्याला विद्वान लोक पंडित असं म्हणतात. विद्वान लोक म्हणजे शहाणे लोक त्याला पंडित असं म्हणतात. त्याची ती सगळी कर्म ज्ञानाग्नी दग्ध अशी असतात. त्याची जी सगळी कामं असतात, मग ते यज्ञदान तप असू देत किंवा नित्यकर्म असू देत किंवा स्वभावज कर्म असू देत, काही कुठलीही कर्म असतील तर ती ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून भस्मसात झालेली असतात. त्यांची फळ देण्याची ताकद संपलेली असते. असं मागच्या वेळी आपण पाहिलं. तिथे जे काम आणि संकल्प असे 2 शब्द येतात त्याबद्दल मी तेव्हा बोलले होते. आत्ता एक प्रश्न असा आलाय की इच्छा आणि संकल्प यामधला फरक सांगाल का? तर सांगायला हरकत नाही पुन्हा, कारण ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण खूप महत्त्वाच्या असतात. काम म्हणजे इच्छा, वासना. आपण मागे वासनेचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत, बरोबर? आठवत असतील तर बघा. म्हणजे तृष्णा, इच्छा, कामना, वासना अशा सगळ्या वेगवेगळ्या, त्या सगळ्याला इच्छा किंवा काम असंच म्हणतात. त्याच्या शेड्स किंवा लेवल्स वेगवेगळ्या असतात. तर काम म्हणजे इच्छा, म्हणजे हे हवं ते हवं, हे पाहिजे ते पाहिजे असं जे मनात निर्माण होतं त्याला म्हणायचं इच्छा. मला ती गोष्ट अत्यंत आवडते, मला ती हवी आहे असं जे वाटतं त्याला म्हणायचं इच्छा. आणि हे करू ते करू, म्हणजे ती गोष्ट मिळवण्यासाठी सुद्धा आपण हे करू ते करू ते करू, ते करायला हवं असं जे वाटत असतं त्याला म्हणायचं संकल्प. आणि याचंच पुन्हा पुढचं हे काय असतं, संकल्पाच्या म्हणजे जेव्हा संकल्प असतो अमुक करू तमुक करू असं जेव्हा असतं तेव्हाच त्यामध्ये विकल्प सुद्धा येतो. संकल्प आणि विकल्प या दोन्हींनीच मिळून मन बनलेलं असतं. आपल्याला ऐकून माहिती असेल मनाची व्याख्या काय केली आहे. मानसशास्त्रीय लोकांनी, मानसशास्त्रज्ञांनी मनाची व्याख्या केलेली नाही, पण संस्कृतच्या लोकांनी मनाची व्याख्या सांगितली. मन म्हणजे काय हो? मन म्हणजे एखादा दगड, धोंडा, वस्तू अशी काही आहे का? मन म्हणजे काय? तर संकल्प विकल्पात्मकम मनः. मी अनेकदा लोकांना विचारते, सायकोलॉजीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझं विचारून झालेलं असतं. जेव्हा माझ्यासमोर सायकोलॉजी आणि संस्कृतचे विद्यार्थी असतात तेव्हा मी त्यांना विचारते, बघितलेत का, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सायकोलॉजीचे आहात ना, मग मनाची व्याख्या काय हो? ते म्हणतात नाही मॅडम आमच्याकडे नाही सांगत मनाची व्याख्या अशी काही. म्हणलं पण आमच्याकडे आहे. म्हणलं मन ही दाखवण्याची वस्तू आहे का? तर म्हणे नाही. मग म्हटलं मन म्हणजे काय? ते नाही माहिती. मन म्हणजे मन. मग मन म्हणजे हृदय का? नाही नाही नाही, मन म्हणजे हृदय नाही. मग काय? तर मन म्हणजे संकल्प विकल्पात्मकम मनः. संकल्प आणि विकल्प जे आपल्याकडे पुन्हा पुन्हा उसळी मारत वर येत असतात, आपल्या सगळ्या बुद्धीवर प्रभाव टाकत असतात, ते काय आहे? ते म्हणजे मन असतं. संकल्प आणि विकल्प. मुळात संकल्प निर्माण कशामुळे होतात? इच्छेमुळे होतात. एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे असं वाटलं की ती मिळवण्यासाठी हे करू ते करू ते करू असे संकल्प सुरू होतात. आणि मग हे करू ते करू मध्ये घरची जर परिस्थिती वेगळी असेल, हे करू ते करूच्या विरुद्ध असेल, तर मग त्यात येतं मग असं होईल का, आपण जे करू म्हणतोय ते जमेल का वगैरे असं होतं. म्हणजे हे करू ते करू असे संकल्प निर्माण झाले की त्यामध्ये विकल्प सुद्धा येतात, की शंका आहे. विकल्प म्हणजे शंका. त्यामुळे हे संकल्प विकल्प आणि काम यांचं सगळं गणित हे असं असतं. पहिल्यांदाच शंका विचारली गेली होती म्हणून त्याबद्दल आपण बोलतोय. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं काय, कर्म अकर्म आणि विकर्म यांच्या व्याख्या बघितल्या होत्या. ते म्हणजे काय हे बघितलं होतं. आणि कर्मात अकर्म कसं पाहायचं आणि अकर्मात कर्म कसं असू शकतं हे सगळं. म्हणजे मी काहीही करत नाहीये, बसून राहिलो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्या कर्मांचा आपण त्याग केलाय असं आपल्याला म्हणजे आपण कुठलीच क्रिया करत नाहीये, नुसते बसून राहिलो असतो. पण ती बसून राहणे ही सुद्धा क्रिया आहे हो. त्यामुळे अकर्मात सुद्धा, म्हणजे मी नुसता बसलोय, काय करतोयस? काहीच नाही, नुसता बसलोय. म्हणजे काय? नुसतं बसणं ही सुद्धा क्रिया आहे. म्हणजे अकर्मात सुद्धा कर्म बघता येतं, दिसतं. हे ज्याला कळतं तो यातून सगळ्यातून मुक्त होतो. तो खरं कर्मात अकर्म करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कर्म अशा प्रकारे करायचं की त्या कर्माचे जे सुखदुःखादी लेप आहेत ते आपल्याला लागणार नाहीत, अशा प्रकारे कर्म करायचं. मी तुम्हाला मागे त्याचं उदाहरण सांगितलं होतं की पाण्यात उतरायचं तर आहे,
पाण्यात बुडी मारायची आहे, पण पाणी अंगाला लागू द्यायचं नाही. का? तर मग त्रास होईल तब्येतीला. खूप वेळ पाण्यात राहिलं की त्या थंडाव्याने सर्दी होईल, म्हणून पाणी अंगाला तर लागू द्यायचं नाही, पण पाण्यात पोहण्याचा आनंद घ्यायचा. तर काय करतो माणूस? अंगाला तेल लावून पाण्यात उतरतो. आपण फणसाची भाजी जेव्हा निवळ किंवा फणस जेव्हा सोलतो तेव्हा त्या फणसाचा चीक लागू नये म्हणून आपल्या हाताला तेल लावून सगळ्या गृहिणी ह्या गरे सोलतात, फणस सोलतात. म्हणजेच काय, हे जे कर्मसुकौशलम आहे तेच गरजेचं आहे. आणि तसं हा अकर्मी एक कर्म आणि कर्मी अकर्म जो करणारा असतो तो करतो असं सांगितलं. मग त्याच्यानंतर यज्ञासाठी जे कर्म आचरलं जातं, यज्ञासाठी जे कर्म आचरलं जातं म्हणजे केलं जातं यज्ञाच्या भावनेने, मागच्या वेळी तुम्हाला परत ते सांगितलंय. यज्ञाची भावना म्हणजे समर्पण भावना, की हे देऊन टाकायचंय. हे समोरच्या त्या नैसर्गिक शक्तीने आपल्यावर केलेल्या कृपेचं एक पावती त्याला, की बाबा पोचलं आम्हाला, थँक्यू, यासाठी त्याला ते देऊन टाकायचंय. त्याच्यात मन नाही घालत आपण. जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याच्यात मन नाही घालत आपण, कारण ते देवाला देत असतो. त्यांनीच आपल्याला जे दिलंय ते आपण देवाला परत करत असतो. त्यामुळे त्यात आपलं मन आपण घालत नसतो, किंबहुना तसं ते घालायचं नाही असं तिथे अभिप्रेत असतं. आणि यालाच यज्ञ म्हणतात. तर यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते, इथे आपण थांबलो होतो की जो यज्ञ करण्याच्या भावनेने कर्म करतो त्याचं ते सगळं कर्म हे प्रविलीयते, प्रकर्षेण विलीयते म्हणजे टोटल नाहीसं होतं. मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं की लीन होणं नुसतं, विलीन होणं म्हणजे नाहीसं होणं, पण प्रविलीयते म्हणजे टोटली नाहीसं होणं, तात्पुरतं नाहीसं होणं नाही. जशी भूक आत्ता आपण खाल्लं, थोड्या वेळापुरती नाहीशी होते, गायब होते, पण ती टोटली नाहीशी होते का हो? नाही होत, ती पुन्हा लागते. तसं या गोष्टीचं नाहीये. नाश पावला की नाश पावला. म्हणजे एखादं आपण बघा, काही ठिकाणी आपण जो शेतकरी आहे किंवा त्यांनी तण उखळून टाकलं, काही काळ ते येत नाही, पुन्हा काही दिवसांनी तण वाढतं. म्हणून मग काही ठिकाणी जिथे तण नकोच आहे अशा ठिकाणी शेतकरी काय करतो, ते मुळापासून निखंदून काढतो, ते तण टोटली उपटून काढतो. त्या टोटली नाहीसं करण्याला प्रविलीयते असं म्हणतात. गीता का जिथे गीतेत शब्द जे वापरले आहेत ते सगळे अतिशय व्यवस्थित आणि अतिशय नेमकेपणाने वापरलेले आहेत. मग समग्र कर्म नाहीसं होतं म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल प्रारब्ध नाहीसं होतं. मागच्या वेळी हे सांगून झालंय, परत थोडंसं रिपीट म्हणून सांगते, रिकॅप म्हणून सांगते की कर्माचे जे 3 प्रकार असतात. संचित कर्म म्हणजे युगानुयुग, वर्षानुवर्ष, पिढ्या, जन्मानुजन्म जे साचलेलं असतं कर्म आपलं, पूर्वजन्मातलं 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 असं आपण साचवत आलेलो आहे, त्याला म्हणायचं संचित कर्म. त्या संचितामधलं जे या जन्मामध्ये तुम्हाला फलोन्मुख होणार आहे, या जन्मामध्ये ज्याची फळं मिळणार आहेत ते असतं आपलं प्रारब्ध. त्याला आपण दैव, नशीब वगैरे म्हणतो, ते प्रारब्ध कर्म. आणि आत्ताच्या जन्मात आपण जे करतोय ते असतं क्रियमाण कर्म. या तिन्ही कर्मांचा नाश होतो. कृष्णाला सांगायचंय ते हे की तिन्ही कर्म नष्ट होतात. कुणाची? जो यज्ञाच्या भावनेने कर्म करतो त्याची समग्र कर्म, समग्र याला अर्थ आहे टोटल नाहीशी होतात. म्हणजे फार अगदी संचिताचा पण नाश होतो. म्हणजे हरी पाठ जर तुम्ही ज्ञानदेवांचं माहिती असेल तर या सगळ्या संचिताचं हे जळून जातं. म्हणजे काही बीज भाजूनी केली लाही की तिथे पुढे रुजणं नाही, तसं ते कर्म फलोन्मुख होत नाही. सगळं फलोन्मुख होण्याची त्यातली सगळ्यातली शक्ती संपते. म्हणजे आत्ता जरी क्रियमाण कर्म तुम्ही करत असाल, संचित आणि प्रारब्ध जळलं, संपलं, क्रियमाण आत्ता जरी तुम्ही जे कर्म करत असाल तरी तुम्ही एकदा ज्ञानी झालात, तुम्हाला ज्ञान झालं की काय होतं की आत्ताच्या कर्माची सुद्धा फळं तुम्हाला भोगावी लागत नाहीत. हे अर्जुनासाठी खरं तर तो सांगतोय की आत्ता तू जे कर्म करतोयस ना त्यातली इच्छा काढून टाकलीस की तुला त्या युद्धाचं पाप लागणार नाहीये, त्या युद्धात होणाऱ्या नाशाचं पाप लागणार नाहीये, पण स्वधर्म कर्म केल्याचं पुण्य मात्र तुझ्या खाती जमा होणार आहे. कारण त्या पाप पुण्याची गरजच नाहीये, त्यामुळे त्याचाही तुला काळजीचा भाग नाहीये. म्हणजे पाप लागणार नाही तसं पुण्यही काही जमा होणार नाही, काहीच जमा नाही, म्हणजे उरलं पण काही नाही आणि वाढलं पण काही नाही, बाकी शून्य ना. म्हणजे काहीच नाही, टोटल इथेही काही नाही, जमाही काही नाही, खर्चही काही नाही,
बाकी शून्यच ना, कारण काहीच नाहीये. जिथे काही नाहीच आहे तिथे उरणार काय? त्यामुळे समग्रम प्रविलीयते. आता इथे जो पुढचा भाग चालू होतोय ते तुम्हाला मी असं म्हटलं होतं की थोडा समजायला अवघड आहे. थोडा समजायला अवघड एवढ्यासाठीच आहे की पारिभाषिक शब्दात गीतेने ते थोडंसं सांगितलंय, म्हणजे तत्वज्ञानाच्या परिभाषेत सांगितलंय म्हणून. आता मी 2-3 श्लोक सलग वाचते आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञं यज्ञेन एव उपजुह्वति. आता सगळे वेगवेगळे प्रकार यज्ञाचे सांगतोय बरं कृष्ण. इथे यज्ञाचे वेगवेगळे प्रकार सांगतो. पहिला आहे तो ब्रह्मयज्ञ. म्हणजे काय? तर ब्रह्मच आहे सगळं. सर्वम खल्विदम ब्रह्म, हे आपल्याला माहिती आहे तत्वज्ञानातलं वाक्य, की हे जे आहे ते सगळं ब्रह्मच आहे. त्यामुळे असं एकदा मानलं, अशी एकदा भावना केली की खाणारा, समोर जे तो खातोय, जे खाणं तो खातोय ते खाणं, ते खाऊ घालणारा, ही सगळी माणसं ही ब्रह्मच आहेत म्हटल्यानंतर काही वेगळं उरतं का? मग ब्रह्माचंच ब्रह्माला अर्पण, म्हणजे तेरा तुझको अर्पण असं म्हणतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट त्या ईश्वराला समर्पित करतो, ईश्वराला नाहीतरी आपण जेव्हा ईश्वराला नैवेद्य दाखवतो, आपली भावना काय असते हो? की हे तुझं तुला मी देतोय बाबा, जे तू आम्हाला दिलंस, त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. ही हे गोविंदा तुझी जी वस्तू आहे, म्हणजे तू जे आम्हाला शाश्वत काही दिलंयस तेच आम्ही तुला देतोय. आम्ही दुसरं काय देणार? आमच्याकडे आहेच काय? आमच्याकडे आहेच काय की आम्ही तुला देऊ? त्यामुळे त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये, हाच भाव फक्त तिथे असतो की देणाराही ब्रह्म आहे. आहुती यज्ञामध्ये काय असतं? एक आहुती देणारा असतो, एक ते यज्ञ हवीर कुंड असतं, म्हणजे हवीर भाग जिथे दिला जातो तो ते यज्ञकुंड असतं. जी आहुती दिली जाते ती आहुती असते. या तिन्ही गोष्टी ब्रह्मच आहे. ब्रह्मच ब्रह्मामध्ये ब्रह्माला अर्पण करतोय. म्हणजे शून्यातून शून्य काढलं तर उरतं काय हो? शून्यच उरतं. तशी आहे ही गोष्ट की सगळं आहे ते ब्रह्मच आहे, वेगळं काही नाहीच आहे. मग या भावनेनी प्रत्येक कर्म करायचं की मी ब्रह्म आहे. जी आहुती मी देतोय किंवा जे कर्म मी करतोय ते कर्म ब्रह्म आहे. आणि ज्याच्यासाठी करतोय ते, तो, ती व्यक्ती, तो माणूस, ती गोष्ट, ती कोण जे आहे ती व्यक्ती पण ब्रह्म आहे. असा विचार करून जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला कशाचाच पुण्य नाही, पाप नाही, लाभ नाही, हानी नाही, काहीच नाही आहे. सगळं आहे ते ब्रह्म आहे, ब्रह्माच्या इच्छेने घडणारं आहे. त्यामुळे ब्रह्मार्पणम. आणि यज्ञामध्ये पळ्याबिळ्या असतात. यज्ञाची आहुती जी दिली जाते ती तुपाची आणि इतर गोष्टींची जी हवीर द्रव्य असतात, सुगंधी द्रव्य असतात ती, किंवा तुपाची आहुती असेल, दुधाची असेल, ज्या काही द्रवरूप गोष्टी असतात त्याला पळीनी आहुती देतात. त्या पळींना इथे त्या पळींचा, त्या पळ्यांचा उल्लेख इथे ब्रह्मार्पणम. ब्रह्मार्पण म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे आहुती अर्पण करण्यासाठी ज्या वापरल्या जातात त्या सुरुवा नावाच्या 2 पळ्या असतात. त्या पळ्यांना विशिष्ट नावं आहेत. त्याला सुरुक असं म्हणतात. तर त्या पळ्यांनी, तर त्यात विशिष्ट तऱ्हेने बनवलेल्या पळ्या असतात. तुम्ही जर बघितलं यज्ञ, आपल्याकडे एक बरी गोष्ट आहे बरं का, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर पुणेकर जे आहेत त्यांना इथे वैदिक संशोधन मंडळ जे आहे तर ते लोक यज्ञ करतात. मुद्दामून यज्ञक्रिया ज्या घडतात किंवा यज्ञ जे केले जातात ते कसे केले जातात हे कळावं म्हणून ते यज्ञ समारंभ आयोजित करतात. आणि त्यावेळी लोकांना तिथे उपस्थित राहण्याची अनुमती असते, मात्र सगळे स्वच्छतेचे किंवा त्यांचे पावित्र्याचे नियम पाळून तिथे उपस्थित राहण्याची अनुमती असते. ती तिथली उपकरणं यज्ञाची जी असतात ती तिथे दाखवली जातात. त्यामुळे हे जे मी म्हणते की सुरुवाबिवा, तर ते सगळी तिथे त्या तऱ्हेच्या पळ्या तिथे दाखवल्या जातात, ज्यातून ती तूप वगैरे, दूध तुपाची जी आहुती दिली जाते त्याच्या पळ्या तिथे दाखवल्या जातात. तर हे अर्पण करण्याची जी साधनं आहे त्याला ब्रह्मार्पण असं म्हटलंय. आणि हवी म्हणजे आहुती. हवी म्हणजे ज्याची आहुती दिली जाते
त्याला हविर्भाग किंवा हवी असं म्हणतात. आणि कुठे दिली जाते ती? ब्रह्माग्नौ, ब्रह्मरूपी अग्नीतच. आणि ती कोण देतं? तर ब्रह्मणाहुतम. म्हणजे आपण ते ब्रह्म आहोत अशी अशी कल्पना करून ती आहुती द्यायची. तो यज्ञ त्याला ब्रह्मयज्ञ म्हणायचं. ब्रह्मैव तेन गंतव्यम. ते जातं कुठे? कुणाला जातं? त्या सगळ्या आहुती म्हणजे त्या सगळ्या यज्ञकर्मांनी आपल्याला पोचायचंय कुठे? ब्रह्मैव तेन गंतव्यम. त्या ब्रह्मापर्यंतच पोचायचंय. आणि कसं पोचायचं? ब्रह्मकर्म समाधीना, एकाग्रता त्या ब्रह्माशी, त्या ब्रह्मकर्माशी. म्हणजे ते कर्म आपण इतक्या एकरूप भावनेने त्या ब्रह्माशी एकरूप होऊन करायचंय की ती जणू काही ध्यान लावण्याची अवस्था असावी. ब्रह्मकर्म समाधीना, इतकं एकाग्र होऊन त्याच्याशी तत्पर होऊन आपण ते करायचे. सर्वम खल्विदम या भावनेने जर तुम्ही कर्म केलं तर त्याला ब्रह्मयज्ञ असं म्हणायचं. दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेनैव उपजुह्वति. दैवमेव अपरम अपरे यज्ञम. दैवयज्ञ, मागे तुम्हाला पंचमहायज्ञ जे सांगितले होते त्यामध्ये दैवयज्ञ एक सांगितला होता, आठवतंय का बघा? म्हणजे गृहस्थानी जे पंचमहायज्ञ करायचे त्यामध्ये नृयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ. तर ते जे आहे ते दैवयज्ञ इथे त्याचा उल्लेख केला. म्हणजे वेगवेगळे ज्या देवता आहेत, बारीक सारीक ज्या वेगवेगळ्या देवता आहेत, मग त्या ग्रामदेवता असतील, आणखी स्थलदेवता असतील किंवा जलदेवता असेल, कोणीही, म्हणजे त्या ज्या छोट्या छोट्या देवता आहेत त्या देवतांना काहीतरी त्यांच्याकडे इच्छा करून की मला अमुक व्हावं तमुक व्हावं म्हणून काही वेळा यज्ञ केले जातात. त्यांना आहुती, त्यांच्या नावाने आहुती दिल्या जातात. अशी पूर्वी पद्धत होती. आता फार हे घडताना दिसत नाही. आता कोणी कोणी नवस बोलतात. यज्ञाचाच प्रकार आहे खरं तर. यज्ञामध्ये प्रत्यक्ष आहुती दिली जाते. नवसामध्ये नंतर आपण एखादी गोष्ट पूर्ण झाली की तो जाऊन नवस फेडतो. तेव्हाही काहीतरी त्या देवतेला आवश्यक किंवा इच्छित तेच देतो आपण. फक्त ते अग्नीत आहुती म्हणून देत नाही, पण अवस्था तीच असते. त्यामुळे हे जे आहे दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेनैव उपजुह्वति. आणि काही लोक ब्रह्मरूपी अग्नीमध्ये, दुसरे काही लोक यज्ञेनैव उपजुह्वति. यज्ञानेच यज्ञ करायचा म्हणजे काय हो? आता ही एक गंमत आहे. म्हणजे मगाचाही ब्रह्मयज्ञ सांगितला तुम्हाला की सर्व खल्विदम ब्रह्म या भावनेने करायचं. आणि दुसरी यज्ञाची कल्पना काय आहे इथली? म्हणजे दैवयज्ञ सांगितलं की वेगवेगळ्या देवतांना हवी द्यायचे. ते काही लोक तसे यज्ञ करतात. आणि आता ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वति म्हणजे काय? तर हेही एक समजून घ्या की काही लोक सर्वम खल्विदम ब्रह्म या भावनेने यज्ञ करतात, म्हणजे कर्म करतात. तर काही लोक आत्मा आणि परमात्मा यात भेद नाही असं स्वतःच्या मनावर बिंबवत ते कसं बिंबवतात? तर यज्ञेन एव उपजुह्वति. कुठला यज्ञ करतात ते? तर श्रवण, मनन आणि निदिध्यासन ही 3 साधनं आहेत आपल्याकडे. काय करायची? तर जीवशिवाचं ऐक्य समजून घ्यायची. आपल्याकडे 3 साधनं सांगितली आहेत: श्रवण, मनन आणि निदिध्यासन. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा एक संवाद उपनिषदामध्ये आहे, बृहदारण्यकात आहे. तर त्यामध्ये जेव्हा हे थोडंसं सोपं करण्यासाठी सांगते बरं ही कथा. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी ही पती पत्नी असतात. कात्यायनी ही याज्ञवल्क्यांची दुसरी पत्नी, जिच्यावर त्यांनी सगळ्या आश्रमाचा भार सोपवलेला असतो. आणि संन्यास घ्यायच्या वेळी ते दोघींची अनुमती मागतात. कात्यायनी ही गृहिणी असते, ती ज्ञानीही असते, पण तिला सगळी घर संसाराची जबाबदारी सांभाळणं आवडत असतं. त्यात तिचं मन रमत असतं. ती एक जबाबदार गृहिणी असते. त्यामुळे आणि मैत्रेयी ही अशी ब्रह्मवादिनी. आपण ब्रह्मवादिनी हा शब्द ऐकलाय. म्हणजे ब्रह्मतत्व जाणून घेण्याची इच्छा असणारी किंवा ब्रह्मज्ञान जिला आहे अशी, तिला ब्रह्मवादिनी स्त्री असं म्हणतात. तर ती ब्रह्मवादिनी होती असं आपण ऐकलेलं असतं. गार्गी आणि मैत्रेयी ब्रह्मवादिनी स्त्रिया असं आपण ऐकलेलं असतं. पण म्हणजे तिचं संसारात मन नसतं. ती फार मोठं प्रपंचाचा सगळा डोलारा सांभाळेल वगैरे अशाच वृत्तीची नसते. तिचं मन सतत त्या आत्मतत्वाच्या शोधामध्ये रमणारं असतं.
त्यामुळे जेव्हा याज्ञवल्क्य संन्यास घेऊन जायचा विचार करतात तेव्हा पूर्वीच्या काळी आपल्याकडे पद्धत होती की गृहस्थाश्रमी माणसाने संन्यास घ्यायचाच झाला तर तो पत्नींच्या अनुमतीने घ्यायचा. म्हणून मग मैत्रेयी आणि कात्यायनीला त्यांनी बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवं. कात्यायनींनी सरळ सरळ आश्रमाची जबाबदारी स्वीकारली की ठीक आहे तुम्ही जा, मी तुमचा आश्रम तुमच्या मागे सांभाळेल. पण मैत्रेयीने विचारलं की मैत्रेयीला त्यांनी विचारलं की तुला यातलं काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मग तिने त्यांना विचारलं परत प्रश्न याज्ञवल्क्यांना की हे सगळं घेऊन मला मोक्ष मिळेल का, मला अमृतत्व मिळेल का. याज्ञवल्क्य म्हणले नाही, हे सगळं सांसारिक आहे. तर म्हणली मग मला यातलं काहीच नको, ते तुम्ही आनंदाने कात्यायनीला द्या. मला अशी वस्तू द्या ज्यामुळे मला अमृतत्वाची प्राप्ती होईल. मग याज्ञवल्क्यांना खूप छान वाटलं आणि त्यांनी मग परमात्म तत्व म्हणजे काय, परमात्म तत्व कसं ओळखायचं हे त्यांनी सांसारिक गोष्टीपासून सुरुवात करून म्हणजे त्यांच्या स्वतःतल्या नात्यापासून सुरुवात करून म्हणजे याज्ञवल्क्यांनी सुरुवातच अशी केली की असं लक्षात घे, तुला हवंय ना ब्रह्मज्ञान हवंय ना, तर ब्रह्म कसं ओळखशील. तर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, ब्रह्माचं वर्णन करायला सुरुवात केली वेगवेगळ्या तऱ्हेनी. मग तेव्हा पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी की ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रिय अप्रिय असतात ना मैत्रेयी, त्या वस्तू चांगल्या किंवा वाईट असतात म्हणून आपल्याला प्रिय होतात किंवा अप्रिय होतात असं नाहीच आहे. आपल्या आत्म्याला त्या प्रिय होतात तेव्हा त्या प्रिय असतात. म्हणजे आपल्या आत्म्याला जेव्हा त्या आवडतात तेव्हा त्या प्रिय असतात, म्हणजे चांगल्या असतात किंवा वाईट असतात. जर त्या आवडल्या नाहीत तर त्या वाईट असतात, जर आवडल्या तर त्या प्रिय असतात. म्हणजे काय की जे आपल्याला आवडतं ते चांगलं असतं असं आपण म्हणतो. त्या वस्तूच्या चांगल्या वाईटावर म्हणजे त्यांच्या चांगल्या गुणांवर त्यांचं चांगुलपणा अवलंबून असत नाही. आपल्याला जर ते आवडलं तर आणि तरच ते चांगलं असं आपण म्हणतो. म्हणजे इतका आत्मा महत्वाचा असतो. मग हा आत्मा जाणायचा कसा, तर त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, वेगवेगळ्या त्या आत्म्याचं स्वरूप सांगितलं. तर तिथे त्यांनी ते सगळी डिटेल गोष्ट खूप छान आहे, पण आत्ता आपला तो विषय नाही आहे. तर त्यात त्यांनी कधीतरी पुन्हा आला विषय की सांगेन नक्की. तर त्यात त्यांनी हा आत्मा जाणायचा कसा, मनस्तु कामाय सर्वाहा प्रियाहा भवन्ति. इथं त्यांनी सुरुवात केली की तू मला किंवा मी तुला प्रिय का आहे, तर मी चांगला आहे म्हणून तुला आवडतो असं नाही आहे, किंवा तू चांगली आहेस म्हणून मला आवडतेस असं नाही, पण माझ्या आत्म्याला तुझ्यातला काही एक गुण आवडतो म्हणून तू मला प्रिय आहेस. म्हणजे आत्मा महत्वाचा. मग तो आत्मा जाण्याचा कसा, असा दिसतो का तो, तर नाही दिसत. मग तो जाण्याचा कसा, तर श्रवण मनन आणि निदिध्यासन. तिथे त्यांनी ती 3 साधनं सांगितली. तर इथे त्याच साधनांचा उल्लेख म्हणजे सूचक उल्लेख दिलेला नाहीये, गीतेनी उल्लेख तसा केलेला नाहीये. यज्ञेन एव ब्रह्माग्नौ यज्ञम उपजुह्वति. यज्ञानीच यज्ञाची आहुती दिली जाते. म्हणजे काय, आणि ते सुद्धा ब्रह्माग्नौ, ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञानीच यज्ञाची आहुती दिली जाते. म्हणजे काय, तर ब्रह्मरूपी अग्नीमध्ये ब्रह्मतत्वच जाणून घेतलं जातं. कशाने, श्रवण मनन आणि निदिध्यासन या 3 गोष्टींनी, या 3 क्रियांनी, या 3 साधनांनी. ही साधनं करणं सोपं आहे का हो, तुम्ही म्हणाल. नाही तर अर्पण करण्यात त्यात काय आहे, श्रवण मनन निदिध्यासन आणि ते जाणून घेणं हे यज्ञ करण्यासारखं कसं होईल. तर यज्ञ करण्यामध्ये काय असतं, काहीतरी त्याग करावा लागतो. मला सांगा, तुम्ही हे सगळं जेव्हा ऐकता, कुठलीही गोष्ट आपण ऐकतो, न की केवळ तत्वज्ञान असंच नव्हे, पण काहीही समजा तुम्हाला तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या घरातल्या कुणालाही राजकारण आवडत असेल आणि त्यातलं काहीतरी तुम्हाला ऐकवायला आले, ते ऐकण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ काढावा लागतो. म्हणजे तुमच्या आवडीची एखादी गोष्ट सोडून तो वेळ तुम्हाला त्या गोष्टीकडे ऐकायला, कान द्यावा लागतो. तुमचं मन तिकडे असावं लागतं. म्हणजे कशाचा तरी त्याग तुम्हाला करावा लागतो. तुमच्या आवडीची गोष्ट सोडून तुम्ही ते लोक म्हणतायत, तुम्हाला ऐका म्हणतायत म्हणून तुम्हाला ते ऐकावं लागतं. किंवा समजा तुम्ही तिथे बसलाय आणि तिथे शेजारी चालू आहे काहीतरी प्रवचन कीर्तन, तुमची इच्छा असो नसो तुम्हाला काहीतरी तुमचं लक्ष तिकडे जातं. म्हणजे तुमची इकडची कुठली तरी गोष्ट मिस होत असते. एखादी तुमची आवडती गोष्ट बाजूला ठेवून तुम्हाला कान तिकडे द्यावा लागतो. का, तर तिथे ते चालू आहे आणि आपण तिथे बसलोय. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर आपण आपल्या मोबाईलवर जरी टीव्ही बघू शकत असलो तरी आपली आवडती सिरियल बघायची सोडावी लागते. आणि समोर जे काही कीर्तन प्रवचन किंवा अन्य काहीही चालू असलं
तरी त्यामध्ये सहभागी व्हावं लागतं ऐकण्याच्या दृष्टीने. तरी प्रत्यक्ष सहभाग पुढचीच गोष्ट आहे. म्हणजे त्यामध्ये समर्पण कुठे आहे, त्यामध्ये कुठे त्याग आहे असं म्हणाल म्हणून सांगतेय. श्रवण मनन निधिध्यासन या तिन्ही गोष्टी करताना समर्पण भावनेनीच त्या करायच्या असतात. यासाठी पुन्हा समर्थ खूप छान उपयोगी पडतात. समर्थांनी श्रवण कसं करावं हे खूप छान सांगितलंय. समर्थ म्हणतात सर्वांगी श्रवण करावे किंवा सर्वांगी श्रोता व्हावे. अवघड आहे ना. आता तुमचे कान इकडे असतील पण मन कधीतरी घरी पण असू शकतं. मग सर्वांगीमध्ये मन पण येतं, कारण मन हे सुद्धा 6वं इंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रियांवर वचक कुणाचा आहे, नियंत्रण कुणाचं आहे, मनाचं आहे. त्यामुळे मन हे पण अंग म्हणून धरला पाहिजे. जरी ते दिसलं नाही तरी ते मन सुद्धा त्या अंगामध्ये येतं. मग सर्वांगे श्रवण करावे म्हणजे मन आपलं तिकडे द्यावं लागतं, म्हणजेच काहीतरी त्यागावं लागतं. मनातले जे इतर संकल्प विकल्प असतात त्यांची आहुती आपल्याला द्यावी लागते जर श्रवण करायचं असेल चांगल्या प्रकारे तर. आणि ते श्रवण कायमच समर्थांनी नुसतं इकडून तिकडे गेले वारे असं ऐका असं सांगितलेलं नाही. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं ऐका असं कधीच सांगितलेलं नाही. म्हणजे या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने विषय सोडायचा असं श्रवण अपेक्षित नसतं. मग श्रवण केलं की त्याचं मनन हे ओघाने आलं. मग मनन करायचं तर त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे श्रवणाला आपला कान द्यावा लागतो, तर मननाला मन द्यावं, मनही त्यामध्ये द्यावं लागतं. आणि मग जेव्हा निधिध्यासन त्याच एका गोष्टीचा ध्यास लावून घ्यायचा आहे तेव्हा इतर सगळ्या गोष्टी मागे ठेवाव्या लागतात. अगदी कुठलंही काम सुद्धा असं आपल्याला तसंच करावं लागतं की एखादी गोष्ट जर करायची असेल नेटाने ती पूर्ण करायची आहे, ठराविक वेळात आपली एखादी कमिटमेंट आहे तर त्याकडे फोकस करावं लागतं सगळं. निधिध्यास म्हणजे काय हो, त्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणजेच इतर गोष्टी आपोआप बाजूला सारायला लागतात. याचाच अर्थ त्याग करावा लागतो. म्हणजे तिथेही यज्ञ आहेच. त्यामुळे ब्रह्माग्नौ ब्रह्मरूपी अग्नीमध्ये अपरे म्हणजे काही लोक यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वती म्हणजे यज्ञच म्हणजे ते ब्रह्मतत्वच काय करतो. ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वती म्हणजे त्या परमात्मा तत्वाला जाणून घ्यायचं म्हणजे त्याचं यज्ञ कर्मांनी त्याला अर्पण करायचं. कशामध्ये, ब्रह्मरूपी अग्नीतच ब्रह्माला अर्पण करायचं म्हणजेच त्या परमात्म्याशी आपण एकरूप व्हायचं. कशानी, श्रवण मनन निधिध्यासन या क्रियांनी किंवा या साधनांनी. यज्ञामध्ये म्हणजे ब्रह्मरूपी यज्ञ अग्नीमध्ये ब्रह्मालाच श्रवण मनन निधिध्यासन या साधनांनी अर्पण करायचं म्हणजेच त्याच्याशी एकरूप व्हायचं. समर्पणाची भावना त्यात फक्त महत्वाची. म्हणून यज्ञ संकल्पना अशी गीतेने सतत फिरवली. सतत म्हणजे कुठेही यज्ञ म्हटलं की त्यामध्ये समर्पण, टोटल समर्पण, पूर्ण समर्पण, निरपेक्ष समर्पण अपेक्षित आहे. त्याग म्हणजे नुसतं त्यागामध्ये कधी कधी असते आसक्ती. म्हणजे त्याग केला हे सुद्धा काही वेळा प्रदर्शनासाठी असतं. आम्ही ना हे टाकलं ते टाकलं. काही वेळा बघा व्रत वैकल्य करतात ती माणसं, हो आम्ही चहा सोडला आहे, आम्ही एकभुक्त राहतो. अरे म्हणजे एकदाच जेवतो म्हणजे एका जेवणाचा त्याग केला हे सगळीकडे मिरवायचं नसतं. पण त्यागामध्ये तो भाव असतो, यज्ञामध्ये तो भाव असत नाही, असायला नकोय हे खरं तर सांगायचं. आणि पुन्हा पुन्हा त्यामुळे यज्ञ ही संकल्पना गीतेमध्ये आलेलीच आहे आणि ती अशा तऱ्हेने आली. म्हणजे आधी यज्ञ संकल्पना, यज्ञचक्र वगैरे जे सगळं सांगितलंय तिथे सगळीकडे ही निरपेक्ष समर्पणाची भावना जी यज्ञामध्ये महत्वाची होती तीच महत्वाची भावना इथे पुन्हा पुन्हा आलेली आहे. आता पुन्हा वेगवेगळे यज्ञ जे मी म्हटलं कृष्ण सांगतो, तर हे जे तत्वज्ञानी आहेत किंवा त्या मार्गातले साधक आहेत त्यांनी सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा आत्मा आणि परमात्मा भेद नाही, तो आणि आपण एकच आहोत हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या अभेद भावनेनी, म्हणजे तुम्ही म्हणाल मग पहिल्यांदा ब्रह्मयज्ञ जो सांगितला की ब्रह्म हाच हवी, म्हणजे ब्रह्म हीच आहुती, ब्रह्म हेच यज्ञकुंड होता पण म्हणजे जो आहुती देणारा आहे तोही ब्रह्म, असं सगळं म्हणत होता. ते आणि हे वेगळं काय आहे, ते आणि हे वेगळं काय आहे, तर सर्वम खल्विदम ही भावना झाल्यानंतर ते कर्म तशा तऱ्हेने करणं. आणि साधक असताना आपण अजून पूर्ण तिथपर्यंत पोहोचलो नाहीये
पण साधक भावनेनी तिथे जे करायचं ते हे इथे अपेक्षित आहे. किंवा श्रुतीस्मृतींना धरून श्रवण मनन करून पुन्हा पुन्हा त्याबद्दल ऐकून त्याचं चिंतन करून मग त्या भावनेपर्यंत म्हणजे आत्मा परमात्मा भेद नाही हे जाणून घ्यायचं. हा भाग तिथे आहे. म्हणजे त्यामध्ये एवढा फरक आहे. साधनाच्या पद्धतीमध्ये फरक आहे. साधन तेच आहे पण ते वापरायच्या पद्धतीमध्ये फरक आहे. पहिलं साधन हे पूर्णपणे जाणीवपूर्वक सगळं आपण ब्रह्मच आहोत ह्या माहिती असून करायचंय आणि दुसऱ्या ह्याच्यात अभेद आहे हे ज्ञान करून घेऊन ते कर्म करायचं. असा थोडासा फरक आहे त्यामध्ये. आता पुढचा जो आहे, पुढचे परत 2 श्लोक मी एकत्र वाचणार आहे. श्रोत्रादीनी इंद्रियाणि अन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. आता श्रोत्रादी इंद्रियाणि अन्ये संयमाग्निषु जुह्वति. श्रोत्रादीनी इंद्रियाणि, श्रोत्रादीनी इंद्रियाणि म्हणजे नाक कान वगैरे जे ज्ञानेंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय आम्ही संयमाग्निषु जुह्वति संयमरूपी अग्नीमध्ये त्यांचं हवन करायचं. म्हणजे काय तर सरळ सरळ श्रोत्रादींवर संयम ठेवायचा आहे. श्रोत्रादींवर संयम ठेवायचा. श्रोत्रादीनी इंद्रियाणी अन्य संयमाग्निषु जुह्वति म्हणजे संयमरूपी अग्नीमध्ये त्यांची आहुती द्यायची. म्हणजे खरंच का कान नाक त्यात टाकायचे आहेत संयमरूपी अग्नीत? आणि संयमरूपी अग्नी दिसतो कुठे? तर म्हणायचंय कृष्णाला हे की त्यांच्यावर संयम ठेवणे, नियंत्रण ठेवणे हे त्यांना अग्नीत हवन करण्या इतकंच महत्त्वाचं आहे किंवा अवघड सुद्धा आहे. मला सांगा की तुम्हाला सांगितलं की TV बघू नका, डोळे बाद होतात, मोबाईलवर सतत गेम खेळू नका, डोळे बाद होतात. किती काळ आपण ते आवरू शकतो सांगा? TV वरची एखादी मालिका गाणं ऐकू यायला लागलं की आपले कान तिकडे आपोआप जातात. मग हळूहळू डोळे पण जाऊ शकत नसले, जर कोणी तुम्हाला थांबवून ठेवलं तर मन तिकडे जातं. म्हणजे डोळ्यासमोर इतर कोणीही असलं तरी मन आपलं सगळं त्या सिरियलमध्ये लागतं. याचाच अर्थ डोळे तिकडे पोचलेले असतात. डोळ्यांसमोर कल्पनाचित्र नाचायला लागलेली असतात, उभी असतात. म्हणजेच हे सोपं आहे का की श्रोत्र आदी, श्रोत्र म्हणजे कान, बरं, श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, श्रोत्र म्हणजे कान. तर ही सगळी इंद्रिय त्या संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देऊन टाकायची असं जेव्हा म्हटलं जातंय तेव्हा हे काही खरं नव्हे. म्हणजे खरं नव्हे इन द सेन्स खरी ती इतकी सोपी गोष्ट नाहीये. वाटतं आपल्याला इतकी ही सोपी गोष्ट नाहीये. आपण ह्या पदोपदी अनुभवत असतो आणि आत्ताच्या या सोशल मीडियाच्या प्रभावातल्या जगामध्ये तर हे खूप जाणवतं की हे असं घडतं. म्हणजे आपल्याला ते संयम त्याच्यावर ठेवणं, जास्तीत जास्त 10 मिनिटं, अर्धा तास, कसा बसा एखादा दिवस आपण ती सिरियल बघितल्या विना काढू शकतो. नाही तर ती सिरियल एखादा जरी त्याचा एपिसोड गेला तर मागे कुठला तरी हूट सूट कुठली तरी एक त्याची पुन्हा ॲप्स घेऊन आपण ते बघतोच. म्हणजे संयम ठेवू शकतो किती माणूस? जिभेवर सुद्धा ताबा किती ठेवू शकतो माणूस? नाही ठेवू शकत. म्हणजे संयमाग्नीमध्ये त्याचं हवन करणं ही सोपी गोष्ट असती तर कृष्णाने सांगितली नसती. शब्दादीन विषयानी अन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. शब्दादी विषय म्हणजे इंद्रिय विषयांपर्यंत जाऊ द्यायची नाहीत म्हणून ती संयमरूपी अग्नीमध्ये अर्पण करायची. पण शब्दादी विषय हे इंद्रियरूपी अग्नीमध्ये समर्पण करायचे. म्हणजे काय तर त्या इंद्रियांवर त्याचा परिणाम होणार नाही असा प्रयत्न करायचा. शब्द आदी विषय सगळे आपण ऐकत असं म्हणजे जाता जाता आपल्या कानावर सगळं पडणारच आहे. कितीही नाही म्हटलं तरी आता सोशल मीडियाचा प्रभाव इतका सगळीकडे आहे की घरी दारी बाहेर कुठेही जगाच्या पाठीवर गेलात तरी कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी आपल्या कानावर हे पडतच राहणार. जे बघावं ते, जे दिसावं ते न दिसता जे न दिसावं अशा अनेक गोष्टी मोह घालणार, समोर येणार. पण त्याचा कशाचाच परिणाम होऊ न द्यायचा. म्हणजे शब्दादी विषय हे इंद्रियारूपी अग्नीमध्ये अर्पण करायचे. इंद्रिय म्हणजे फक्त काय
की जेवणाचा आस्वाद घ्यायचा, जेवण आपण जेवायचं, पण ते एखादा पदार्थ आवडला म्हणून त्याच्यावर ताव मारायचा असं करायचं नाही. शब्दादी विषय त्यामध्ये खाणं पिणं पण येतंच ना. शब्दादी 5 विषय आपल्याला माहिती आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध. त्या रसामध्ये सगळे पदार्थ येतात हो, पंचपक्वान्न येतात. पण म्हणून त्यांचा परिणाम तुम्ही कशावर होऊ द्यायचा नाही, तुमच्या जिव्हेवर होऊ द्यायचा नाही, रसनेवर होऊ द्यायचा नाही. म्हणजे त्यांचं हवन करायचं. शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्निषु चुव्हती. इंद्रिय रूपी अग्नीमध्ये त्यांचं फक्त हवन करायचं. म्हणजे ते शब्द फक्त ऐकायचे, दृश्य पाहायची, पण त्यांचा परिणाम आजपर्यंत त्या इंद्रियांवर होऊ द्यायचा नाही. याला यज्ञ म्हणायचं. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञानदीपिते. आता सगळीच इंद्रियांची कर्म म्हणजे ज्ञानेंद्रियांची काय किंवा कर्मेंद्रियांची काय, कुठलीच किंवा प्राणकर्माणी. प्राणकर्माणी म्हणजे श्वासोश्वासादी जी कर्म असतात, श्वासोश्वास, पचन, म्हणजे सगळे जे प्राण अपान व्यान उदान समान असे पंचप्राण जे आहेत, जे रक्ताभिसरणावर म्हणजे रक्ताभिसरण करतात, जे पचन करतात, जे श्वासोश्वासाला मदत करतात, या सगळ्या किंवा सगळ्या गोष्टी या जे करतात ती सगळी कर्म आहेत की नाही. ती कर्म म्हणजे रक्ताभिसरण हे कर्म आहे, पचन हे कर्म आहे. तर ही सगळी प्राणकर्म आहे. आणि इंद्रिय कर्म म्हणजे खाणे पिणे, आणखी सगळं पाहणे ऐकणे, ही सगळी इंद्रियांची कर्म. ही सगळी कर्म कुठे हवन करायची? आत्मसंयम योगाग्नौ. आत्मसंयम योगरूपी अग्नीमध्ये अर्पण करायचे. म्हणजे काय करायचं? आणि ती सुद्धा ज्ञानदीपिते. तो अग्नी कसा पाहिजे? आत्मसंयम रूपी अग्नी कसा पाहिजे? तर ज्ञानदीपिते म्हणजे ज्ञानाने प्रकाशित झालेला असा अग्नी पाहिजे. आता हे काय आहे? आत्मसंयम योगरूपी अग्नी पाहिजे आणि तो ज्ञानदीपिते असा पाहिजे. म्हणजे ज्ञानाने युक्त असलेला, ज्ञानाने प्रकाशित झालेला असा पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? तर साधी गोष्ट, तुम्ही इंद्रिय कर्म थांबवलीत, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की डॉक्टरनी बघू नका TV, मुलांना देऊ नका मोबाईल, डोळे ड्राय होतात वगैरे सांगितल्यामुळे तुम्ही मुलांचे मोबाईल काढून घेतले, तुम्ही स्वतः त्या TV कडे गेला नाहीत. अशी सगळी कर्म तुम्ही थांबवलीत, पण जर मन तिकडे असेल तर ती कर्म थांबवलीत म्हणण्याला काही अर्थ नसतो. म्हणून मग त्याच्यासाठी काय सांगितलं त्यांनी की आत्मसंयम योगरूपी अग्नी, स्वतःवर संयम, स्वतःच्या मनावर संयम ठेवणे हाच अग्नी. आणि त्यामध्ये ज्ञानदीपिते जुह्वती. ज्ञान तो कसा पाहिजे? ज्ञानानी. तो आत्मसंयम नुसता आपला सांगितलाय म्हणून कोणीतरी केला तर त्याला काही अर्थ नसतो. किंवा सांगितलंय म्हणून आपलं करायचं नाही, जायचं नाही, करायचं नाही असं आपण म्हणायचं फक्त, पण प्रत्यक्षात ते हवन होत नाही. त्यात नुसतं टाकलं जातं. हवन म्हणजे त्यातून मन काढून घेणं. मी आता हे टाकलंय, मी आता हे टाकतीये, मी हे आता टाकतीये, म्हणजे मी एवढा यज्ञामध्ये एवढ्याची आहुती दिली, तेवढी पळी तूप घातला, असं जर तुमच्या मनात येत राहिलं तर त्याला काही अर्थ नाही. त्याला आत्मसंयम योगाग्नी म्हणता येत नाही. तो योगाग्नी कसा पाहिजे आत्मसंयम रूपी? तो ज्ञानदीपिते, ज्ञानाने प्रकाशयुक्त झालेला. म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही तो करतोय हे लक्षात आलं पाहिजे किंवा हे घडलं पाहिजे. लक्षात कुणाच्या येण्याचं कारणच नाही. आपल्याला कळलं पाहिजे की हे आपण पूर्ण जाणीवेनी करतोय. हे कुणीतरी सांगितलंय किंवा कुणीतरी सक्ती केली आहे म्हणून हे करत नाहीये. तर हे पूर्णपणे जाणीवपूर्वक आपण करतोय. का तर या सगळ्याचा आपण जेव्हा हवन करू, या सगळ्यामधली आसक्ती आपण जेव्हा काढून घेऊ, तेव्हा तो योगाग्नी खऱ्या तऱ्हेने पेटला असं होणार आहे किंवा त्या सगळ्याची आहुती पडली असं होणार आहे. आता हे आत्मसंयम योगाग्न, हा आत्मसंयम रूपी अग्नी म्हणजे काय माहिती आहे? इथे कृष्णाला संयम अपेक्षित आहे किंवा ध्यान धारणा आणि समाधी ह्या ज्या अष्टांग योगामधली जी साधनं आहेत, हा नाहीतरी हा योगयज्ञ आहे. हे जे इंद्रिय कर्माणी आणि प्राणकर्माणी वगैरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती वगैरे म्हटलंय ना, त्याला योगयज्ञ असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे काय? तर योग साधना जे करतात त्यांनी
हे सगळं मनस्संयम, इंद्रिय संयम हे करणं गरजेचं असतं. आणि त्याला सुरुवातीला जे यमनियम वगैरे, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे सगळं सांगितलं, ईश्वर प्रणिधान, त्याच्यानंतर ध्यान, धारणा आणि समाधी ही अष्टांग योगाची साधनं आहेत, अष्टांग योग मार्ग. तर त्यातले जे शेवटचे 3 आहेत, ध्यान, धारणा आणि समाधी, तर त्या आत्मसंयम योग अग्नी म्हणजे ती समाधी किंवा ध्यान, धारणा आणि समाधी या तिन्हीला योगसूत्रामध्ये त्रयम एकत्र संयम असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे पहिले जे यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे जे आहेत ना 5 साधनं अष्टांग योगातली, ते बाह्य साधनं आहेत. आणि अंतरंग साधनं कोणती आहेत तर ध्यान, धारणा आणि समाधी. तर ती ध्यान, धारणा, समाधी या तिन्हीला मिळून योगसूत्र त्रयम एकत्र संयम असं म्हणतात. म्हणजे संयम असा शब्द त्या ध्यान, धारणा आणि समाधी या तिन्हीला मिळून एकत्र वापरलेला शब्द आहे योगसूत्रामध्ये. त्यामुळे इथे हा आत्मसंयम योग रूपी अग्नी म्हणजे ते ध्यान, धारणा आणि समाधी ह्या 3 स्टेजेस किंवा ह्या 3 प्रक्रियांचा तिथे समावेश आहे. ध्यान लागण्यासाठी एकाग्रता लागते. ती कुणावर लागते? ध्यान कसं लावायचं जर कोणी प्रक्रिया वाचलेली असेल तर ठराविक आपली जी इच्छित देवता किंवा इच्छित एखादी श्रद्धेय अशी गोष्ट असेल तर तिथे त्याच्यावर मन एकाग्र करायचं. आणि म्हणजे तो गुरु असेल किंवा देव असेल त्याच्या रूपावर मन एकाग्र करायचं आणि मग हळूहळू ती स्थिती वाढवत न्यायची आणि मग त्याच्याशी एकरूपता साधायचा प्रयत्न करायचा. ती असते समाधी. म्हणजे त्याच्याशी एकरूप होतो माणूस, ती समाधी. पण ध्यान लावणं म्हणजे त्याच्यावर चित्त एकाग्र करणं. मग हे जे सगळं यज्ञकर्म आहे, इंद्रिय कर्मांचा आणि प्राणकर्मांचा आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये हवन करणं म्हणजे काय आहे तर हे ध्यान लावण्याचा प्रयत्न करणं. इंद्रियांची कर्म जेव्हा यामध्ये सगळी आहुती दिली जाईल त्यांची, कशामध्ये? ध्यानामध्ये. म्हणजे एकाग्रता जेव्हा साधली जाईल, या सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवून जेव्हा माणूस ध्यानधारणा करेल तेव्हा तुम्हाला त्या परमात्म्याशी ऐक्य साधणं शक्य होईल. मग आता ज्ञानदीपिते हा जो शब्द वापरलाय स्पेसिफिकली किंवा विशेषत्वानी, तो कशासाठी वापरलाय तर निद्रा आणि ध्यान अनेकदा म्हणजे जेव्हा जे ध्यान लावायचा मार्गदर्शन करत असतात ना तेही सांगतात की तुम्ही असं एखाद्या गोष्टीवर, तुम्ही बघा हा जनरल अनुभव पण असतो की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करायचा प्रयत्न केला, आजूबाजूला सगळं शांत आहे की लगेच माणसाला हळूहळू झोप यायला लागते. कारण जसं माणसाचं मन शांत व्हायला लागतं किंवा खूप ओझ्याखाली असतं, दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे माणसाला झोप 2 वेळा येते. एक वेळा खूप मन शांत 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 होत गेलं, आजूबाजूला सगळी शांतता आहे, कोणीच त्या शांततेला डिस्टर्ब करणारं नसेल तर माणसाला झोप लागते. किंवा आजूबाजूला खूप गलकाय, खूप अस्वस्थ आहोत आपण आणि काही सुधरत नाही आहे, बाहेरच्यांचं काही कळत नाही आहे आणि आपण हळूहळू आपल्या मनाची आकलनाची किंवा एकूणच सगळ्या ज्ञान आत घेण्याची शक्ती संपते आणि माणूस झोपून जातो. अशा 2 वेळी माणूस झोपतो. तेव्हाही आपण म्हणतो की ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. म्हणजे खरं असतं का होते तर ती एका तऱ्हेने अवस्था तशीच असते की कशाचंही भान न राहणं, बाह्य वस्तूंचं, बाह्य जगाचं भान न राहणं. पण इथे ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नव असं म्हटलंय, त्याचं कारण झोपेपेक्षा ही अवस्था वेगळी आहे. जाणीवपूर्वक झोपणं म्हणजे जाणीवपूर्वक अशी अवस्था बाहेरच्या जगाचं भान नसण्याची किंवा भान विसरण्याची जी जाणीवपूर्वक आलेली अवस्था आहे ती इथे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्ञानदीपिते हा शब्द झोपेपेक्षाही वेगळी अवस्था आहे हे दाखवण्यासाठी आहे. त्यामुळे अशा अवस्थेत ध्यान लावणं, सगळ्या प्राणांच्या आणि इंद्रियांचं कर्माची अशी हे करणं हा तिथे महत्त्वाचा भाग आहे. आता हे सगळं सांगून कृष्ण असं म्हणतो की ही जी सगळे मी यज्ञ सांगितले ना ते द्रव्ययज्ञास तपोयज्ञाः योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. म्हणजे झालं काय की कृष्णाने सगळे आधी अवघड यज्ञ सांगून घेतले. म्हणजे ब्रह्मयज्ञ, तो जो दैवयज्ञ, नंतर पुन्हा एकदा वेगळ्या तऱ्हेने ब्रह्मयज्ञ, मग हा योगयज्ञ. तर कृष्ण असं म्हणतो की द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः, अजून खूप यज्ञ शिल्लक आहेत सांगायचे
म्हणून तो आता पुन्हा थोडंसं आवर्त घेतोय. तो म्हणतो द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा परे स्वाध्याय यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञ म्हणजे ज्यामध्ये काही द्रव्य वापरायचे असतात, काही द्रव्य देऊन यज्ञ करायचे असतात. नाहीतरी यज्ञाला बघा अनेकदा असं सांगितलं जातं, नाम हे सोपं साधन असं सांगताना योगयागविधी येणे नो हे सिद्धी वगैरे जे सांगितलं तिथे सांगितलं जातं काय त्यावेळी, म्हणजे तशा विवरणामध्ये असं सांगितलं जातं की म्हणजे यज्ञ करायचा असेल तर त्याला द्रव्य लागतात. मग त्यामध्ये तूप असेल, आणखी काय आहुतीसाठी लागणारी इतर द्रव्य असतील, त्याला जी साधनं मग अशी पळी वगैरे सांगितली तर तशा विशिष्ट तऱ्हेच्या पळ्या किंवा यज्ञवेदी तशी त्या तऱ्हेची बांधावी लागते, तयार करावी लागते. होते लागतात, म्हणजे एकच फक्त यजमान चालत नाही, जो यज्ञ करणारा आहे तेवढाच चालत नाही, तर त्याच्याबरोबर ऋत्विक आणि होते जे यज्ञासाठीचं मार्गदर्शन करतात तेही लागतात. आणि हवीर द्रव्य काही सहजी मिळणारी नसतात, जी हवीर द्रव्य त्यांनी सांगितलेली असतात ती. कारण त्याला कुश नावाचं जे गवत असतं ते आणणं खूप अवघड असतं, तोडून आणायला लागतं. ते खूप तोडताना हात फाटतात अशी त्याच्या हे आहेत, त्याचे काटे लागून वगैरे. म्हणजे द्रव्ययज्ञ करणं सोपं नसतं. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः, तप हाच यज्ञ, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी केली जाणारी तप हीच यज्ञ स्वरूप, म्हणजे त्या समर्पण भावनेने केली जाणं. योगयज्ञ मगाशी सांगितला. स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. स्वाध्याय ज्ञान यज्ञ, स्वाध्याय हा पण यज्ञ आहे. तुम्हाला पंचमहायज्ञामध्ये मी सांगितलं होतं की गृहस्थाला ठराविक एक काहीतरी हे ठरवून दिली जायची पूर्वी वेदांचा भाग, आणि त्यामध्ये त्या भागाचं श्रवण मनन निदिध्यासन किंवा श्रवण आणि मनन निरूपण, ते नुसतं वाचायचं म्हणायचं नसायचं, तर त्याच्यावर निरूपण करायचं असायचं, ते दुसऱ्याला सांगायचं असायचं, आणि त्याला यज्ञ म्हणायचे. पंचमहायज्ञामधला तो एक यज्ञ होता, म्हणजे आवश्यक कर्तव्य कर्म होतं ते. आणि हे सगळे ज्ञानयज्ञ यतयः संशितव्रताः. यतयः म्हणजे जे काही हे साधक असतात, जे मनस्संयम करण्याचा प्रयत्न करतात, ते कसे असतात? संशितव्रताः, तीव्र तीक्ष्ण अशी व्रत पण करणारे असतात. म्हणजे काही वेळा बघा, पंचाग्नी साधन पार्वतीने केलं होतं, तप केलं होतं ना, बरोबर आहे की नाही? पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं होतं, पण तिथे तिने काय केलं होतं? तर पंचाग्नी साधन केलं होतं. म्हणजे काय? तर चार बाजूला आपल्या चारही बाजूला यज्ञकुंड पेटलेलं, अग्नी पेटलेला, आणि वरून सूर्य जाळतोय, सूर्याचा ताप, उष्णता सूर्याची, अशी पाचही दिशांनी पाचही बाजूला अग्नी पेटवून त्याचा दाह सोसण्याची एक स्वतःच्या शरीराची तयारी करायची, किंवा तसं त्यामध्ये राहायचं आणि तप करायचं, अशी काही व्रत पूर्वी करायची. आत्ता सुद्धा लोक बघा वेगवेगळी व्रत करणारी आपल्याला दिसतात. कोणी कोणी एखाद्या देवस्थानापर्यंत ओलेट्यानी लोटांगणं घालत येतात. हे काय? संशित व्रत, म्हणजे तीव्र व्रत असतात. ही सोपी व्रत नाहीत, साधी सोपी नाहीत. म्हणजे जाताना फक्त जाता जाता हात जोडायचे वगैरे असं त्याला व्रत नाही म्हणायचं. व्रत म्हणजे एका निश्चयाने ठराविक काही एक नियम लावून घेतलेले असतात, त्याला व्रत म्हणत असतं. आणि ते व्रत तीव्र तऱ्हेचं जेव्हा असतं तेव्हा संशित व्रताः असं म्हटलंय. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. आता हे पुन्हा जे पूरक कुंभक रेचक हे जे सगळे प्राणायामाचे प्रकार आहेत त्याचे हे उल्लेख आहेत. अपाने जुह्वति प्राणम, आता हे मी मगाशी सांगितलं की प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे तिन्ही पाचही प्राण जे आहेत ते वेगवेगळी कामं करतात. कोणी रक्ताभिसरणावर काम करतं, कोणी पचनक्रियेला मदत करतं, कोणी श्वासोच्छ्वासाला मदत करतं, कोणी सगळ्याच एकूण प्राणांच्या कार्यावर नियंत्रण ठेवतं. ही सगळी कर्म जी आहेत ती एकमेकांना पूरक आहेत. तर प्राणामध्ये अपानाचं हवन, अपानामध्ये प्राणाचं हवन, म्हणजे दोघांनीही एकमेकांना
छेद न देता, एकमेकांवर कुरघोडी न करता समर्पण वृत्तीने त्यांनी कामं करावीत. यासाठी पूरक, रेचक, कुंभक हे सगळे जे प्राणायामाचे प्रकार असतात ते प्राणांचं नियमन करणं असतं. त्यामध्ये वेगळं तिगळं काही नाही आहे. तर प्राणांचं नियमन करणं आहे ते म्हणजे, तर ते इथे यांना अपेक्षित आहे. म्हणजे कृष्णाला अपेक्षित काय आहे? अपाने जुह्वती प्राणम प्राणे पानम तथा परे. म्हणजे काय? तर हे जे सगळे जे योगसाधक असतात, जे प्राणायाम परायण असतात, म्हणजे प्राणायामावर ज्यांचा विश्वास आहे, जे नित्य प्राणायाम करणारे आहेत, ते काय करतात? तर या प्राणायाम हे प्राणांच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतात. आपापल्याच म्हणजे प्राणांनी अपानाच्या कार्यावर, अपानांनी प्राणाच्या कार्यावर ते नियंत्रण ठेवतात. म्हणजे सगळ्यांचंच नियमन ते करतात प्राणायामाच्या आधारे. आणि अपरे नियत आहारा हा प्राणान प्राणेषु जुह्वती. आणि जे स्वतःच्या आहारावर कंट्रोल ठेवतात, आहारावर नियंत्रण ठेवतात, ते प्राणान प्राणेषु जुह्वती. म्हणजे प्राणांचीच प्राणांमध्ये आहुती देतात. म्हणजेच पुन्हा प्राणांनीच प्राणांचं संयमन करतात. नाहीतरी प्राणायाम करतो तो माणूस काय करतो? ठराविक तऱ्हेने श्वास आणि उच्छ्वासांवर तुम्ही नियंत्रण ठेवता. नियंत्रित स्वरूपात तुम्ही त्या प्राणांच्या क्रिया करता. बाकी दुसरं काही करत नाही. मग प्राणांची प्राणांमध्ये आहुती देणं म्हणजे काय? तर ते जे सगळे वायू आहेत, 5 प्रकारचे जे वायू आहेत, त्या वायूंचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन त्या प्राणायामपर व्यक्ती आहेत त्या करतात. आणि सर्वेप्येते यज्ञविदः. आणि हे यज्ञ जे सगळे जे जाणकार असतात त्या यज्ञांचे, ते यज्ञक्षपित कल्मषाः. त्यांची त्या यज्ञामुळे कल्मषाः क्षपितः म्हणजे ते कल्मष म्हणजे पाप त्यांची नाहीशी होतात. त्यांच्या मागे जे लेप असतात पापांचे, ते कर्मांचे लेप संपतात. आणि यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. आणि मग यज्ञातून उरलेलं जे काही खातात ते म्हणजे ते जे काही अमृत असतं, त्या यज्ञातून उरलेलं अमृत म्हणजे हे सगळ्या गोष्टी करून असं नियंत्रणात जीवन जगून जे काही त्यांच्या वाट्याला येतं ते उपभोगून ते यान्ति ब्रह्म सनातनम. म्हणजे मग ते त्या परमतत्वाकडे, त्या सनातन अशा ब्रह्माला जाऊन मिळतात. नायम लोको अस्ति अयज्ञस्य कुतोन्यः कुरुसत्तम. जो यज्ञ करतच नाही त्याला हा सुद्धा लोक चांगल्या तऱ्हेने उपभोगता येत नाही. मग परलोकाची त्याच्या काय वार्ता कराल? म्हणजे हे अर्जुना, जे असे यज्ञ कुठलेच करत नाही, म्हणजे ना आत्मसंयमरूपी यज्ञ करत, किंवा ना द्रव्य यज्ञ करत, ना स्वाध्याय यज्ञ करत, कोणीच कुठलाच यज्ञ जर करत नसेल तर त्याला या लोकात सुद्धा सुख मिळत नाही, त्याला या लोकात सुद्धा जगता येत नाही चांगलं. मग परलोकाची वार्ता काय? त्यामुळे असं यज्ञ भावनेने कर्म करणं किंवा अशी यज्ञ कर्म करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असं गीतेला सांगायचंय किंवा कृष्णाला सांगायचंय. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. असे सगळे यज्ञ, एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, हे तुला सगळे यज्ञ वेगवेगळे मी तुला सांगितले. आणि ते असे सगळे पसरलेले आहेत या परमात्म तत्वामध्येच, ते सगळे व्यापून आहेत. कर्मजान विद्धितान सर्वान, पण ते सगळे कर्मज आहेत, म्हणजे सगळे कर्मावर आधारित आहेत. काहीतरी कर्म या सगळ्या यज्ञांसाठी करावीच लागतात. एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तू मुक्त होशील. मग आता कुठल्या यज्ञापेक्षा कुठला यज्ञ चांगला हेच मी सांगतो म्हणतो कृष्ण. श्रेयान द्रव्यमयान यज्ञान ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. पण तुला सांगतो म्हणतो, एक द्रव्यमयान यज्ञान, द्रव्य जिथे लागतात आवश्यक असतात त्या यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ हे जास्त श्रेष्ठ. श्रेयान म्हणजे अधिक श्रेयस्कर, अधिक हितकर असतात. हे परंतपा म्हणजे हे शत्रुंजया, ते यज्ञ जास्त महत्वाचे असतात. आणि सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, आणि या ज्ञानरूपी यज्ञामध्ये सगळंच कर्म हे नाहीसं होतं. अखिलम कर्म परिसमाप्य, नुसतं समाप्यते नाही म्हटला कृष्णाने, समाप्यते म्हणजे संपलं किंवा संपतं नाही, परिसमाप्यते म्हणजे संपूर्णपणे ते संपतं असं
कृष्णाने सांगितलेलं आहे. थोडंसं आत्ताचा भाग असा थोडा कळायला पारिभाषिक शब्दात असल्यामुळे अवघड आहे, पण लक्षात एवढंच ठेवायचं की सगळ्या गोष्टी ह्या संयमाने करणं, नियंत्रण ठेवून करणं, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करणं, तो आणि आपण म्हणजे ते परमात्मा तत्वच सगळीकडे भरून आहे, त्याच्याच इच्छेने सगळं घडतंय असं मानून कर्म करणं, हे या सगळ्या यज्ञ संकल्पनेतून किंवा वेगवेगळे यज्ञ इथे जे सांगितले त्यामध्ये त्याचं नियंत्रण मानणं, त्याची इच्छा प्रमाण मानणं आणि कर्म करणं हे सगळ्यामध्ये कृष्णाला अपेक्षित आहे. त्याला सांगायचं आहे अर्जुनाला पुन्हा पुन्हा हेच की बाबा रे, हे जे काही समोर आलंय ते तू यज्ञ भावनेने केलंस तर तुला त्याचा व्याप ताप संताप काहीच होणार नाहीये, पण ते जर केलं नाही तर मात्र तुला त्यामध्ये अडकावं लागणार आहे. त्यामुळे तसं न विचार करता, त्यात न अडकता जे हवं ते तू कर असं खरं तर सांगायचं आहे कृष्णाला.